नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरुंदले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा जो हप्ता आहे म्हणजे 1500 रुपये त्याबाबतची आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची राज्यातील कोट्यावधी महिलांना जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे। कारण एप्रिल महिन्याचा जो हप्ता होता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे अशी माहिती येत आहे। व आता मे महिना लागलेला आहे म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये काल व त्या कालच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 3-4 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सरकारकडून आलेले आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। बघा, जर ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 1200 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजे बघा नेमकं काय होत आहे, जे पीएम किसान योजना आहे त्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ज्यांना 1200 रुपये मिळतात आता त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आता दर महिन्याला जे लाडकी बहिणीचे म्हणजे 1500 रुपये तुम्हाला मिळत होते त्याच्या व्यतिरिक्त आता म्हणजे त्याच्या 500 रुपयेच मिळणार तुम्हाला, म्हणजे 1000 रुपये नाही मिळणार तुम्हाला। पहिलेच पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत। आता बघा अदिती तटकरे नेमके काय म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र जे लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा सरकारचा जो निर्णय आहे संकल्प आहे तो दूर केला आहे। त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत। आता बघा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास उशीर का झाला, म्हणजे बघा मे महिना लागला पण आता उशीर झाला। बघा नेमकं काय कारण आहे ते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात, मात्र यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झालाय। आता लाडक्या बहिणींनी एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील, म्हणजे आता जमा झालेलाच आहे त्या बघा आता समोर। त्यानंतर मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला, ज्यामुळे आता हप्ता थकण्याची शक्यता सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। म्हणजे हा हप्ता उशीर झाला जमा होण्यास, हा हप्ता आता तुम्हाला समोरचे जे महिन्याचे आहेत ते योग्यरीत्या जमा होतील। त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात जमा होईल तुमच्या अकाउंटमध्ये। कोणाचा आज झाला, कोणाचा काल झाला, कोणाचा आता समोर येत्या 3-4 दिवसामध्ये होईल आणि ज्यांचे नाही झाले त्यांचे पण होऊन जातील। यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते। आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। बघा आता किती लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत या योजनेच्या 9 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे। पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे। पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले आहेत। बघा त्याच्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी 2,47,00,000 आहेत, त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल म्हणजे जमा झालेला आहे। त्याच्यानंतर बघा पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणाऱ्या महिलांची संख्या, त्याच्यानंतर बघा पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणाऱ्या महिलांच्या संख्या 7,74,148 इतकी आहे। त्यामुळे या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये दिले जाणार आहेत। तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जो एप्रिल महिन्याच्या हप्त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ते जे 1500 रुपये आहेत ते जमा झालेले आहेत आणि ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ज्यांना 1200 रुपये मिळत आहेत त्यांना 500 रुपये मिळणार आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेतली आहे। ही जी नवीन अपडेट आलेली होती ती अत्यंत महत्त्वाची होती।
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींना पाठवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।